The beauty of the cross. वधस्तंभातील सौंदर्य. I'll give you a few points. काही मुद्दे मी तुम्हा लोकांना देतो. First, पहिला, the poverty exchanged for prosperity at the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभापाशी दारिद्र्य देऊन धनी पण घेण्याचा व्यवहार. At the cross, वधस्तंभापाशी Jesus died for our sins, येशू आपल्या पापांसाठी मरण पावले. took our life आपलं जीवन त्यांनी नेलं. of iniquity and sins आपलं and पापाने भरलेलं, sickness, आजाराने भरलेलं, पापाने भरलेलं जीवन आपलं येशूंनी नेलं. and gave his own life of purity and holiness and prosperity and strength. आणि त्याचं संपूर्ण जीवन जे पावित्र्याने भरलेलं, ताकदीनं भरलेलं, भरभराटीनं भरलेलं ते आपल्याला दिलं. He gave up his home that you may have a home. येशूंनी घर सोडून दिलं अशासाठी की तुला घर मिळावं. On the cross, वधस्तंभावर he is the only God who was not decked with gold. एकच असा देव की जो सोन्याने मढलेला नव्हता. He who was rich became poor that we may become rich. जो धनवान होता तो गरीब झाला अशासाठी की आपण धनी व्हावं. At the cross there was an exchange of our poverty with Jesus' prosperity. वधस्तंभापाशी तो व्यवहार होत होता, ती अदला बदल होत होती. आपलं दारिद्र्य देऊन आपल्याला समृद्धी मिळत होती. Yes, he took our scarcity so that we will live in abundance. आपली उणीव त्याने नेली, येशूंनी नेली अशासाठी की आपण भरपुरी जगावं. This is the absolute generosity of my God. आणि माझ्या देवातला हा संपूर्ण सढळपणा आहे. Yes, even when coming from heaven he emptied himself. आणि स्वर्गातून येताना सुद्धा स्वतःला रिकामं करूनच खाली आणलं. Bible says, बायबल म्हणतं ना, he who was God and equal to God did not count it robbery to be equal with God, but emptied himself. जो देव होता, देवा समान होता, त्याने ती समानता सोडली, स्वतःला रिकामं केलं, रिक्त केलं आणि खाली आला. What a great savior we have. किती मोठा महान आपला तारणारा आहे माहित आहे. हालेलुया. He had eternal riches. He wants us to partake with the eternal riches. अनंत कालची धनसंपत्ती त्याच्याकडे होती, वैभव त्याच्याकडे होतं. त्याची इच्छा होती की त्यात आपण सुद्धा भाग घ्यावा. He wants us to have that heavenly joy that he has. येशूंची इच्छा आहे की जो स्वर्गीय आनंद येशूंमध्ये होता तो आपल्याला सुद्धा मिळावा. Because that is the Father's desire. कारण बापाची इच्छा हीच आहे That my children should be brought to की me. माझ्या मुलांना माझ्याकडे आणलं पाहिजे. And so Jesus says, don't worry. तर येशू म्हणाले काळजी करू नका, I will die for their sins. मी त्यांच्या पापांसाठी मरीन And I will break that partition wall. आणि मी ती जी भिंत आहे विभक्त करणारी ती तोडीन. The wall of enmity त्या वैराची भिंत मी तोडीन. which sin brought. पापामुळे जे वैर आलं ती भिंत उभी राहिली. And I will reconcile them back to ती you. भिंत तोडून मी त्यांचा समेट देवाशी परत करीन. Galatians 3:13. गलाती 3:13 लिहिलंय, Christ has redeemed us from the curse of the law, ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिला आहे that the blessings of Abraham may come upon की us. अब्राहमाचे आशीर्वाद आपल्यावर यावेत. Abraham was the richest man on this earth. अब्राहम या पृथ्वीवरचा सगळ्यात श्रीमंत माणूस होता. And so God said, तर देव बोलला, if they want to get rich, they should get the riches that Abraham had. त्यांना जर धनसंपत्ती हवी असेल तर ते अब्राहमाकडे जी होती ना तीच त्यांना मिळायला पाहिजे. Because we are the spiritual children of Abraham. कारण आपण अब्राहमाचा आध्यात्मिक संतान आहोत. Make up your mind to refuse to be poor. आपली मनं तयार करा आणि गरीब राहायची मनाई करा. Your heritage in Christ is prosperity, ख्रिस्त येशूमध्ये तुझं वतन समृद्धी आहे, not poverty. दारिद्र्य नाही, समृद्धी आहे. David said, दावीद बोलला, I've been young and I'm old. I've never seen a child of God begging for bread. लहानापासून मी आज मोठा झालो पण देवाच्या संतानाला भीक मागताना मी कधी पाहिलं नाही. He has to cater to you first. पहिल्यांदा देवाने तुमच्याच गरजा भागवायला हव्यात ना. The children have to be given bread. देवाच्या मुलांना म्हणजे मुलांनाच पहिली भाकर दिली गेली पाहिजे. Then the supply will be made to the world. त्याच्यानंतर मग जगाला पुरवठा होईल. पहिलं घरची मुलं, मग बाकी सगळे. You have to get the heritage of Christ. तुम्हाला ख्रिस्ताचं वतन मिळायलाच हवंय. पहिले घर के फिर बाहर के. Amen. Remember that at the cross, your poverty was exchanged for Christ's prosperity. तुम्ही हे लक्षात ठेवा की वधस्तंभापाशी तुमचं दारिद्र्य दिलं गेलंय आणि ख्रिस्ताची समृद्धी आपल्याला मिळालेली आहे. Reject poverty. तर दारिद्र्याला नाकारा Embrace prosperity. आणि समृद्धीला मिठी मारा. Second point. दुसरा मुद्दा, The cross is not a shame but a glory. वधस्तंभ म्हणजे लाजायची गोष्ट नाहीये. There is glory in the cross. अरे वधस्तंभात वैभव आहे. Because it is the cross that gave me salvation. कारण वधस्तंभाने मला तारण दिलंय.
I am not ashamed of the cross, said Paul. मी नाही लाजत वधस्तंभाला, म्हणाला पौल. What glory is there in the cross? काय गौरव आणि वैभव त्या वधस्तंभात आहे तुम्हाला माहित नाहीये. For those who are perishing, it is stupidity. ज्या लोकांचा नाश होतोय त्यांना वधस्तंभ बावळटपणा आहे. For the world, it is foolishness. जगाला वधस्तंभ मूर्खपणा वाटतो. For us, it is the power of God unto आपल्याला salvation. वधस्तंभ देवाचं सामर्थ्य आहे तारणासाठी असलेलं. The world may not glory at the cross, but the Christian should definitely glory at the जग cross. नाही वधस्तंभापाशी काही वैभव आणि गौरव मिरवणार, पण ख्रिश्चन लोकांनी वधस्तंभापाशी गौरव मिळवायला पाहिजे. How can we not glory in that which gave me अरे salvation? ज्याने आपल्याला तारण दिलं त्यात आपण वैभव का नाही मिरवायचं? बढाया मारायच्या येशूंच्या मार, बढाया मिरवायच्या वधस्तंभाच्या मिरव. Yes, God loved me, हो अर्थातच देवाने माझ्यावर प्रेम केलं, but Jesus died for me. पण येशू माझ्यासाठी मेले. But Jesus came because of God's love. पण येशू देवाच्या प्रेमामुळेच आले. God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that He sent Jesus. की देवाने येशू पाठवला. No cross, no salvation. वधस्तंभ नाही, तारण नाही. That which was shame became glory for me. जी लज्जा होती ते माझं वैभव झालंय. जी लज्जा होती ती आज माझी इज्जत झाली आहे. Yes. माझ्यावर वधस्तंभ दिसला नाही तर माझी अब्रू निघेल. Yes. That is why I boast in the cross of Christ. म्हणून मी ख्रिस्ताच्या वधस्तंभात एवढं बढाई मिरवतो. Third point. तिसरा मुद्दा, The cross brought us divine health. वधस्तंभाने आपल्याला दैवी आरोग्य दिलंय. He was whipped. He didn't only die on the cross, he was whipped also. तो वधस्तंभावर मेला एवढंच नाही, त्याच्या अगोदर त्याला फटके मारलेले. Why? का? So that we will receive our healing. की आपल्याला आपलं आरोग्य मिळावं. By His stripes we are healed. येशूला बसलेल्या फटक्यांमधून आपल्याला आरोग्य मिळालंय, लक्षात घ्या. In a world of multiple afflictions that the people go through, आज या जगामध्ये ज्या सगळ्या बहुगुणित अशा त्रासांमधून मानवजात जात आहे, the sickness, the disease, the cancer, the आजार, TB, बाजार, रोगराई, कॅन्सर, टीबी, दिस दॅट, the devil is after everyone, सैतान प्रत्येकाच्या मागे लागलाय. wants to destroy them and kill them, सैतानाला प्रत्येकाला ठार मारायचंय. putting them in bondage and बंधनात in sin. टाकायचंय, पापात टाकायचंय, मोहात टाकायचंय. But it is possible to stay healthy because by stripes we are healed. पण आरोग्यवान राहणं शक्य आहे, कारण त्याला जे फटके बसले त्यातून आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. शक्य आहे, Yes, it is आरोग्यवान possible. राहणं शक्य आहे. And one way to escape this calamity of sickness and disease is आजार आणि रोगराई हे जे संकट आहे त्यातून सुटका पावायचा एक मार्ग, to know the scriptural reality शास्त्र वचनाची वास्तविकता जाण. of Isaiah 53 यशया 53 will जाण. give you healing. म्हणजे तुला आरोग्य मिळेल. यशया 53 काय म्हणतं, काय लिहिलंय? माझा विश्वास आहे, मी स्वीकारलंय. The worldly medicine you take, you have to take it by faith. जगी औषधं घेताना विश्वासाने घ्यावी लागतात. See, without faith, you cannot even take this medicine the doctor gives you. आणि विश्वासाशिवाय तर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याही आपल्याला खाता येत नाहीत. It's faith in the doctors and the medicine that you are taking that medicine. डॉक्टरांवरचा विश्वास आणि त्या औषधावरचा विश्वास आहे, म्हणून तुम्ही ती औषधं किंवा गोळ्या खाताय. In the same way, तसंच आहे. have faith in the word of God. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. Say it, by His stripes I am healed. असं बोला की त्याला बसल्या फटक्यातून मला आरोग्य मिळालेलं आहे. The cross was the junction वधस्तंभ म्हणजे तो एक मुक्काम where the greatest exchange took place for our healing. जिथे आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात मोठा व्यवहार अदला बदलीचा झाला. Amen. Amen. Next point. पुढचा मुद्दा, Live beyond the cross. वधस्तंभा पलीकडे जगा. Being born again, you have the resurrection life of Christ. नवीन जन्म तुमचा झाला असल्यामुळे पुनरुत्थित येशूंमधलं सामर्थ्य तुमच्यात आहे. We have gone beyond the cross. आपण आता वधस्तंभा पलीकडे गेलोय. The new creation नवीन निर्मिती was received because of resurrection. पुनरुत्थानामुळे नवीन निर्मिती स्वीकारली गेली. Deliverance was accomplished at the cross. वधस्तंभापाशी सुटका पूर्ण झाली, It was for the whole world. संपूर्ण जगासाठी होती ती. But there is a resurrection life beyond the cross. पण पुनरुत्थित जीवन वधस्तंभाच्या पलीकडे आहे. Amen. Next point. पुढचा मुद्दा, The victory of the cross. वधस्तंभातला विजय. The cross of Jesus Christ येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ is the central to the Christian faith. ख्रिश्चन विश्वासाचं केंद्रस्थान आहे. Love the Lord God with all your heart, with all your mind, with all your strength. प्रभू परमेश्वरावर संपूर्ण हृदयाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण ताकदीने प्रेम कर. Appreciate the cross. वधस्तंभाचं कौतुक कर. If you appreciate the cross, you are
the knowledge of God's love. जर तू वधस्तंभाचं कौतुक केलं त्याचा अर्थ देवाच्या प्रेमाचं तुला ज्ञान प्राप्त झालंय. Because the cross was the altar of God. कारण वधस्तंभ म्हणजे देवाची वेदी. Once and for all that sacrifice was made. एकदा आणि कायमचं अर्पण त्या वधस्तंभावर देण्यात आलं. ती देवाची वेदी होती. See, cross also shows वधस्तंभ हेही दाखवतो that God cannot forgive us on the basis of love. की देव आपल्याला प्रीतीच्या आधारावर क्षमा करू शकत नाही. Love can wink at our sins. प्रीती आपल्या पापाकडे कानाडोळा करू शकते. The righteous law of God cannot wink. देवाचा नीतिमान नियम कानाडोळा पापाकडे बघून करू शकत नाही. So love has to do something. तर आता प्रीतीला काहीतरी करावं लागेल. It has to satisfy the righteousness of God. आता प्रीतीला देवाच्या नीतिमानपणाला तृप्त करावं लागेल. And the righteousness of God says, आणि देवातला नीतिमानपणा असं म्हणतो the wages of sin is death. पापाचं वेतन मरण आहे. Anytime you go to the cemetery, कधी तुम्ही जर कब्रस्थानात गेलात on the tombs you have crosses. त्या कबरेवरती क्रॉस असतो. That means death. म्हणजे मरण. कबरेवर क्रॉस म्हणजे मरण. गॉन, ही इज डन, ही इज गॉन. Finished. It is finished. हा माणूस नो मोर, हा गेलेला आहे. It's a symbol of death. मृत्यूचं प्रतीक चिन्ह आहे वधस्तंभ. It's a symbol of sacrifice. त्यागाचं प्रतीक चिन्ह आहे वधस्तंभ. That's why Jesus said, take up your cross and म्हणून येशू follow me. म्हणाले तू तुझा वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे जा. That means live a sacrificial म्हणजे life. एक त्यागपूर्ण जीवन जग. Die for the world. जगासाठी मर. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.